आता पुढची बातमी आपण पाहूया लाडक्या बहिणींसाठी। बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना काल ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले। बघा, तर आज नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहे। अगदी बरोबर ऐकताय, लाडक्या बहिणींना काल ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले, तर आजपासून आज सकाळी याची सुरुवात झालेली आहे की नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार। ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा झाले असेल त्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आजपासून सुरुवात होत आहे। तर बऱ्याच बहिणींचे कमेंट येत आहे की लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता जमा झालेला नाही। बघा, ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि ज्या बहिणींची केवायसी झाली नसेल त्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार नाही। बघा, ही सर्वात मोठी बातमी आता आलेली आहे। जीआर मधून ही बातमी तुम्हाला वाचून दाखवतोय। जीआर मध्ये काय माहिती आलेली आहे तो पूर्ण जीआर तुम्हाला वाचून दाखवतो। जर तुम्हाला अजून 2 हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही काय करायचं ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आणि यासाठी शेवटची तारीख कोणती आहे केवायसी साठी ती सुद्धा मी तुम्हाला माहिती देणारच आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांची कॅबिनेट कालच बैठक झाली। बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झालेला आहे की मुदत वाढ होणार आहे। केवायसी साठी तुम्हाला आता मुदत वाढ दिली जात आहे। याची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला शेवटची तारीख आहे, पण याची मुदत वाढ होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये हा शक्यता आहे की निर्णय होणार आहे की 18 नोव्हेंबर पर्यंत त्यांना जो डाटा त्यांचा इन्क्लूड केल्यानंतर जेवढ्या लाडक्या बहिणींची केवायसी झाली असेल, आतापर्यंत 2,46,00,000 लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत। तर सर्व लाडक्या बहिणींची जर केवायसी झाली असेल तर त्यांचा डाटा समाविष्ट झाल्यानंतर त्या डेट वाढू शकता आणि जर ज्यांची केवायसी बाकी असेल तर त्यासाठी तुम्हाला तारीख वाढवली जाऊ शकते। तर या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय झालेले आहे? पहिला निर्णय केवायसी साठी झालेला आहे, याची डेट वाढून मिळू शकते। याचा पूर्ण कन्फर्म नाहीये पण याची डेट वाढू शकते। पण या बैठकीमध्ये आणखीन एक निर्णय पार पडलेला आहे की लाडक्या बहिणींना आजपासून नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहे केवायसी झाल्यानंतर। बघा, ही गोष्ट वारंवार तुम्हाला सांगतोय, जर तुमची केवायसी झाली असेल तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना येणार आहे का? बघा, या बैठकीमध्ये काय काय निर्णय पार पडलेला आहे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती सांगतो। आतापर्यंत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता बऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, तर त्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज नाही। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला केवायसी केली असेल किंवा केवायसी केली नसेल तरी तुम्हाला हप्ता जमा होणार आहे। पण मात्र नोव्हेंबरचा हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला केवायसी असणे गरजेचं आहे, बंधनकारक आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला तरच जमा होईल जेव्हा तुमची केवायसी झाली असेल। नोव्हेंबरचाच नाही तर यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला जमा होणार नाही जर तुम्ही केवायसी केली नाही। लवकरात लवकर तुम्ही केवायसी करून घेणं गरजेचं आहे। राज्य शासनाची योजना आहे, गव्हर्नमेंटची कुठलीही योजना असू द्या, त्या योजनेसाठी अगदी वेळेवर तुम्हाला काम करून घेणं गरजेचं आहे। याची मुदत वाढ होऊ शकते, याची शक्यता पूर्ण आहे, पण त्या अगोदरच तुम्ही काम करून घेणं गरजेचं आहे, तुमची केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आता उरलेला प्रश्न, लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल, नोव्हेंबर महिना आजपासून सुरू झालेला आहे आणि बऱ्याच अशा बहिणी आहेत त्यांना दोघं हप्त्याचे एकत्र पैसे जमा झालेले आहे। ऑक्टोबर महिन्याचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहे, पण बऱ्याच बहिणींचे कमेंट येत आहे की लाडक्या बहिणींना की आम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा झाले नाही आणि नोव्हेंबर महिन्याचे जमा झालेले नाही। तर त्या बहिणींना सांगतो, नोव्हेंबर महिन्याच्या आसपासून सुरुवात झालेली आहे म्हणून नोव्हेंबर महिन्याचा प्रश्न उरलाच नाही। तर आज सकाळी याची सुरुवात झालेली आहे, डीबीटीचा बटन दाबून याची सुरुवात झालेली आहे। तर आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे याची यादी आलेली आहे। तुम्हाला यादी मी वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा तुम्हाला 2-3 दिवसामध्ये हप्ता जमा होणार आहे। कारण पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची यादी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। जीआर अनुसार तुम्हाला यादी वाचून दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर पैसे जमा होतील, अन्यथा जमा होणार नाही। आता या जीआर मध्ये, या बैठकीमध्ये एक निर्णय आणखीन पार पडलेला आहे की सर्व खासगी बँकांना प्रोत्साहन देण्यात आलेलं नाही।
तुमचं खासगी बँकामध्ये लाडकी बहीण योजनेचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण केवायसी केल्यानंतर याची जोरात तरतूद झालेली आहे, याची सर्व काही चौकशी होत आहे। तुमच्याकडनं जी केवायसी केली जात आहे याची चौकशी सुरू झालेली आहे आणि याचा सर्वात पहिला परिणाम झालेला आहे बँकांमध्ये। जर खासगी बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाही, नॅशनलाइज्ड बँक असणे गरजेचं आहे। आता कोणकोणतं बँक असणार आहे तुम्हाला बँकांची नाव वाचून दाखवतो। बँकांची नाव तुम्हाला सांगतो, या बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। त्यानंतर मी तुम्हाला जिल्ह्यांची नाव सुद्धा वाचून दाखवतो। सर्वात अगोदर तुम्हाला जिल्ह्यांची नाव वाचून दाखवतो, त्यानंतर मी तुम्हाला बँकांची नाव सुद्धा वाचून दाखवतो कोणकोणत्या बँकांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो की खासगी बँकांव्यतिरिक्त कोणकोणत्या बँकांमध्ये येणार आहे बँकांची नावं पहा। जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल, पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट खात्यामध्ये असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा मध्यवर्ती बँक असेल किंवा ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, या बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता जमा होईल। तुमचं या बँके व्यतिरिक्त दुसरं बँक असेल तर तुम्हाला प्रतीक्षा करावं लागेल, कारण खासगी बँकांमध्ये केवायसी केल्यानंतर प्रॉब्लेम दिसून येतोय। तर बघा आपण आता वळूया, आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, आज सकाळपासून याची सुरुवात झालेली आहे। तुम्हाला मेसेज येत असेल, मेसेज आला असेल आणि मेसेज आला नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता किंवा तुमच्या मोबाईलवर फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून चेक करू शकता। पहिला जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ताची सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये पैसे जमा होत आहे। दुसरा जिल्हा आहे तो अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये पण आता 2,50,000 लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्याचा जमा झाला असेल तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होतोय। पुढचा जिल्हा आहे तो अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता बऱ्याच बहिणींची केवायसी झालेली आहे। केवायसी झाल्यानंतर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता आज पैसे जमा होत आहे। पुढचा जिल्हा आहे तो अहिल्यादेवी नगर। अहिल्यादेवी नगर मध्ये सुद्धा आज पैसे जमा होत आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर। हा जिल्हा लाडक्या बहिणींच्या संख्येने दृष्टिकोनाने 2 नंबरवर येतो, दुसऱ्या नंबरवर हा जिल्हा येतो। या जिल्ह्यामध्ये जवळपास 3,17,000 लाडक्या बहिणी या जिल्ह्यामध्ये पात्र झालेल्या आहेत, त्यांची केवायसी झालेली आहे, त्या बहिणींना पैसे जमा होत आहे। पुढचा जिल्हा आहे तो कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता बऱ्याच बहिणी पात्र आहेत, त्यांना सुद्धा हप्ता जमा होत आहे। त्यानंतर येतो गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पण बहिणींना पैसे जमा होत आहेत। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 लाख लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्यांचा केवायसी झाल्यानंतर त्यांना हप्ता जमा होत आहे। ऑक्टोबर महिन्याचा आलेला आहे, आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होत आहे। पुढचा जिल्हा आहे तो जळगाव। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा हप्ता येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो जालना आणि शेवटचा जिल्हा आहे तो ठाणे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर या 12 जिल्ह्यांमध्ये आज सकाळीच याची सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल। आता आपण वळूया उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे, त्या 12 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो। तर उद्या सर्वात प्रथम पहिला जिल्हा आहे धुळे। तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर धुळे जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जमा होणार आहे। त्यानंतर येतो नांदेड। नांदेड जिल्ह्यामध्ये पण उद्या पैसे जमा होणार आहे। त्यानंतर येतो नंदुरबार, त्यानंतर येतो नागपूर, त्यानंतर येतो पालघर, नाशिक, परभणी, पुणे, बीड, बुलढाणा, मुंबई उपनगर, भंडारा, या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणारे याची यादी आलेली आहे। आता आपण वळूया शेवटचे 12 जिल्ह्यांमध्ये, शेवटी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून द्या। आता शेवटी उरलेल्या 12 जिल्ह्यांचे नाव सांगतो। रायगड, रत्नागिरी, यवतमाळ, सांगली, हिंगोली, वर्धा, लातूर, मुंबई शहर, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 2 दिवसानंतर पैसे जमा होतील। असे 36 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता यावर तुमचा हप्ता डिपेंड आहे। नोव्हेंबर महिन्याची सुरुवात तर झालेली आहे आजपासून, तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।